मानेगाव या ठिकाणची जे लाईट येत होती 6 तास लाईट येत होती फक्त. आता सध्या 6 तासामध्ये सुद्धा दर 5-5 मिनिटाला ट्रिप होत होती. शेतकऱ्याने ऑटो बसूनही ट्रिप झाल्यामुळं शेतकऱ्यांना हेल्पाटे घालू शेतकरी चक्कर येऊन पडले, पण एमएससीबीनं दखल घेतली नाही. आणि त्याच्यामुळं आज इर्लेवाडी, मानेगाव आणि ढोराळे येथील शेकडो शेतकरी या ठिकाणी वैराग एमएससीबीवर आले आणि ओळ साहेबांना आणि डोंगरे साहेबांना या ठिकाणी फोन करून बोलवलं आणि आज त्यांनी थोडीशी त्याची सोडवणूक केली. ती आता आपल्याला ओळ साहेबांनी सांगितलंय की कशा शिफ्टमध्ये होणार. आणि जर हे मॅनेज केलं नसतं तर सगळ्यांनी आम्ही असं ठरवलं होतं की एमएससीबीला कुलूप लावायचं. यासाठी आम्ही कुलूप सुद्धा आणलेलं होतं, परंतु सगळी साहेब वेळेत आल्यामुळं सकाळी 10 वाजल्यापासून सगळे शेतकरी आहेत. आता जवळजवळ 2 वाजलेत. 2 वाजेपर्यंत सगळे शेतकरी याच ठिकाणी उपस्थित होते आणि आता साहेबांनी हा प्रश्न सगळ्यात सोडवण्याचा प्रयत्न केलाय. जर ह्याच्यात जर बदल झाला आणि जर परत आणखीन जर लाईट जर चालली तर शेतकरी येऊन इथं साहेबांना न बोलता डायरेक्ट कुलूप घालण्यात येईल. मला सांगा त्या टायमाला नदी भरते, त्या टायमाला 24 तास लाईट दिली. आता हे आटले त्या आणि पाणी नाही, लाईट नाही, काय करायचं? ह्यांचं सगळं नियोजन लाईट माझ्या अंदाज बोग ह्याला जाते शिगड्याला. तुम्ही शहराला लाईट देता, शेतकरी मारायला सगळं वाटू बसू नका म्हणजे सिंगल फेज लाईट मारता शेतकरी पुन्हा व्यवस्थित द्या. शेतकरी काय बटन दाबायचं का? म्हातारा तुम्ही शेतकऱ्यावर इर्लेवाडी, डोंगराळे आणि मानेगाव किती ऐका. मानेगावचा इर्लेवाडीचा लोड जात होता ते आपल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवर 3 फीडर आहेत, त्याच्यामुळं आमचा इन्कम ट्रिप मारत होता. तर तुमच्या इर्लेवाडीचा लोड आणि सासुऱ्याचा लोड मॅनेज होत नव्हता. सासुरी जिला 12 तास देत होते वैरागचे जे कोण असतील ते. आता आपण काय केलंय, सासुऱ्याचे 12 तासापैकी 2 तास कमी केले आणि इर्लेला 10 तास आणि सासुरेजीला 10 तास. म्हणजे प्रत्येक पाळीला प्रत्येक भागाला 5-5 तास ट्रिप लाईट भेटतात. ट्रिप मारणार नाही, काही नाही. एखादी फक्त जर नैसर्गिक आपत्ती आली, झाड पडलं, वीज पडली तरच, त्याच्या व्यतिरिक्त लाईन ट्रिप मारणार नाही. तरी पण माझं असं म्हणणं आहे, तुम्ही शेतकरी लोक पण जिथं 5ची मोटर आहे 5चीच वापरा. आकडे टाकणं, 7.5ची मोटर वापरणं, कॅपॅसिटर लावणं असलं काही करू नका. परत ते मग आम्हाला आकडे पकडायला या, कारवाई करा, अशा गोष्टी होत राहतात. तुम्ही पण थोडं समजून घ्या, रोड नसतंय बरोबर. त्यामुळं आता इथून पुढे पण अजिबात येणार नाही. सासुरे आणि इर्ले 2 पिरियड बरोबर आहे. आता दर बुधवारी तुमची शिफ्ट चेंज होती. आता आम्ही आत्तापासून दोन्हीचे टाइम फिक्स करतो. आता आज कोणाला सोडायचं किंवा उद्या कोणाला सोडायचं आहे. मग यामध्ये काय होईल, शिफ्ट जस्ट चेंज होईल. तेव्हा एका दिवशी इर्ल्याला रात्रपाळी आणि एका दिवशी सासुरे शेतकरी गव्हर्नमेंट जी आर आहे, जी आर नीट वाचा कुठपर्यंत फ्री दिलेली ते विषय नाही. फ्री दिल्याचा अर्थ असं नाही की आकडे टाका. आकडा हा इलिगल आहे. 2 गोष्टी मिक्स करू. धन्यवाद. महावितरणला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. ग्रामपंचायत सदस्य डोराळे, इर्लेवाडी आणि मानेगाव गेले 15 दिवस झाला अक्षरशः शेतकरी त्रस्त झालेले आहे. की लाईट तुमच्या शेड्यूल प्रमाणे तुम्ही सोडताय, पण 5 मिनिटात 4 मिनिटात ट्रिप होते. बटन दाबून टी मध्ये पाणी निघतो, लाईट बंद होते. तर गुरांना प्यायला पाणी नाही, चालू द्राक्ष बागेची पिकं, ऊसाची पिकं सगळी सुकून गेलेली आहेत. तर आज या ठिकाणी डोंगरे साहेब आणि आदरणीय ओळ साहेब आलेत आणि त्यांनी सासूर, वैराग, डोराळं, इर्लेवाडी आणि मानेगावचं लोडचं डिवायडेशन केलंय. प्रत्येक फिडरला 5-5 तास लाईट आणि कंटिन्यू लाईट द्यायचं त्यांनी मान्य केलंय. आणि आजपासून आतापासूनच त्याच्यावरती त्यांनी अंमलबजावणी चालू केलेली आहे. जर ही अंमलबजावणी सुरळीत नाही चालू झाली तर या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं उपोषण करणार आहोत. आमची एमएससीबीला कळकळीची विनंती आहे की आम्हाला एमएससीबीला टाळं लावायला भाग पाडू नका.